मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे दिनांक 4 एप्रिल रोजी आपली भूमिका जाहीर करणार आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत राहणार आहे। माजी आमदार नरसय्या आडम मास्तर कोणाला पाठिंबा देतात याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलंय। कारण आडम मास्तर कामगार वर्गाचं प्रतिनिधित्व करतात आणि या मतदारसंघात कामगारांची संख्या मोठी आहे। त्यामुळे सर्वच जण मास्तरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नात आहेत। दरम्यान दिनांक 4 एप्रिल रोजी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं आडम मास्तर यांनी सांगितलं। देश पातळीवर भाजप विरोधात असल्यानं मास्तर भाजपला पाठिंबा देणार नाहीत। त्यामुळे मास्तरांसमोर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोनच पर्याय समोर आहेत। सुशील कुमार शिंदे अथवा प्रकाश आंबेडकर यापैकी मास्तर कोणाला पाठिंबा देणार हे 4 एप्रिल रोजीच कळणार आहे।